अगं बाई, चारोळ्या टाकायच्याच विसरले. स्वारींना खिरीमध्ये सुकामेवा नसला की खिरीला हात सुद्धा लावत नाही ते. तशी स्वारींची आणि माझी आवड सारखीच आहे. गोडाच्या पदार्थामध्ये सुकामेवा नसला की चवच लागत नाही मला त्याची. आई ग, लहानपणी तू विणकाम, शिवणकाम, घरकाम, पूजापाठ अगदी सगळ्या गोष्टींमध्ये मला पारंगत केलंस. म्हणून असो, स्वारी येतील इतक्यात, त्यांच्यासाठी गरम गरम जेवायला बनवते. दत्तात्रेया, अरे मी नित्य नियमाने तुझी पूजा पाठ करते. त्याचं हे फळ देणार आहेस का तू मला? असं काय पाप घडलंय माझ्या हातातून? हा दिवस पाहावा लागतोय मला. अरे स्वारींच्या मनात इतकी नकारात्मकता का? सासूबाई, मामांजी, मी इतकं समजावतोय तरी ते असं निर्माणीच का वागतात, का बोलतात? सांग. आम्ही तुझी इतकी पूजा अर्चा करतो, इतका तुझ्यावर विश्वास ठेवतो, तरी तरी तू हा विश्वास खोटा ठरवतोयस. बोल बोल बोल, तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही? तुला आमच्या भक्तीची शपथ आहे. असं शांत बसू नकोस. तुलाच काहीतरी करावं लागेल आता. नाही रे सर,